नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ आर्य इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, आज तुमचा फायनली DSSचा 2 युनिटवरती तुमचा आज पेपर झालेला आहे. इनसेमचा पेपर आज तुमचा झालेला आहे. बघा मित्रांनो, आज तुम्ही DSSचा सर्व लोकांनी पेपर देऊन आलेला आहात. त्याच्यामध्ये जर तुम्ही एक ॲनालिसिस बघितलं तर तुमच्या त्या पेपरमध्ये आता तुम्ही म्हणाल सर हे ॲनालिसिस कशाला करायचं. मित्रांनो, तुम्हाला मार्क किती मिळतात हे कळण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पण तुमचे ॲन्सर्स क्रॉस चेक करा मित्रांनो. ठीक आहे, मी तुम्हाला टोटल व्हिडिओमध्ये ऑल पेपर 4 क्वेश्चन जे आहेत तुमचे आणि त्याच्यातले 2-2 सब क्वेश्चन असे मी 8 क्वेश्चन तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करून डिटेलमध्ये सॉल्व करून दिलेले आहेत. प्रॉब्लेम विथ थेरी मित्रांनो. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट त्याचे ॲन्सर चेक करायचे आहेत मित्रांनो. बघा, पेपर जरी हार्ड गेलेला असेल तर अजून तुमचं युद्ध संपलेलं नाही मित्रांनो. अजून तुमचं युद्ध संपलेलं नाही, कारण याच्या पुढे एक तुमची एंड सेमची एक्झाम आहे जी 70 मार्क्सची आहे मित्रांनो. त्याच्यातही तुम्ही आउट ऑफ 40 म्हणजे पास होण्यासाठी 40 मार्क घेऊ शकता. ज्यांना कोणाला वाटत असेल की या पेपरमध्ये मला एकदम कमी मार्क मिळालेले आहेत, तर मित्रांनो अशा लोकांनी घाबरून जायचं नाही. बघा मित्रांनो, बघा, ज्या वेळेस तुम्ही जागे व्हाल त्यावेळेस सवेरा असतो म्हणजे सकाळ असते. म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ठीक आहे, आता जे झालं ते सोडून द्या. आता काय करायचं, तुम्हाला एकदम प्रॉपरली अभ्यास करायचा मित्रांनो. ठीक आहे, बघा, आज मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगणार आहे. पूर्ण क्वेश्चन पेपरचा मॉडेल आन्सर पेपर मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. बघा मित्रांनो, अजूनही कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबच्या लोकांनी प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की हा बाबा सर चांगल्या पद्धतीनं सांगतायत तर तुम्ही सबस्क्राईब करा. नाही केलं तरी काय हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा यूट्यूबच्या आपल्या प्ले स्टोअरवर जायचं आहे, आर्य इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक पण दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ठीक आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. बघा मित्रांनो, क्लास लावावाच किंवा सबस्क्रिप्शन घ्यावंच असं काय नाही मित्रांनो. तुम्ही विद्यार्थी म्हणून मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी ॲज अ टीचर माझं काम आहे तुम्हाला जो काही तुमचा डाऊट असेल तो सॉल्व करणं. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बिंदास कॉल करा किंवा तुम्ही मला येऊन भेटू शकता. पुण्यामध्ये JM रोडला शिवाजीनगरला माझी ब्रँच आहे आर्य इंजिनिअरिंग अकॅडमीची. तुम्ही बिंदास या, कधी या, कॉल करा फक्त यायच्या अगोदर, म्हणजे मी तुम्हाला टाईम सांगेन त्या अकॉर्डिंग तुम्ही येऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, बघा आपण काय करूया, आता मॉडेल आन्सर पेपर चालू करूया. ठीक आहे, बघा, आता तुम्हाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचं SPPUचा मी मॉडेल आन्सर पेपर दिला आहे. बघा, हा याचा कोड होता तुमचा 301003. ठीक आहे, 5th सेमचा सब्जेक्ट आहे मित्रांनो. 2019चा पॅटर्न आहे. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. याला सिलेबस किती रे, तर डिझाईन फिलॉसॉफी अँड टेन्शन मेंबर आणि डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर. बघा, हे तुम्ही बघा, हा चॅप्टर तुमचा 15 मार्क्सला होता आणि तुमचा कॉम्प्रेशन मेंबर हा 15 मार्क्सला होता. बघा मित्रांनो, प्रत्येकामध्ये तुम्हाला एक 6-6 मार्कची किंवा 5 मार्कची थेरी आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा, आता तुमचा आजचा पेपर जर तुम्ही पाहिला तर अशा प्रकारचा पेपर होता. बघा मित्रांनो, तुम्हाला 30 मार्कचा पेपर होता. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण सगळ्यांनी दिलाय. 1.5 आवर त्याचा टाईम होता, इन्स्ट्रक्शन होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये A आणि B एक थेरी होता. ठीक आहे मित्रांनो, एक थेरी क्वेश्चन होता, एक न्यूमरिकल होतं. बरोबर, त्यालाच ऑर जो होता त्याच्यामध्ये पण सेम एक थेरी होता, एक न्यूमरिकल होतं. थेरी हा 5 मार्कला आलता, न्यूमरिकल 10 मार्कला आलता. थेरी 5, न्यूमरिकल 10. बघा मित्रांनो, आपल्याला आता फक्त क्वेश्चन नंबर 1 बद्दल बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा पहिल्या युनिटवरती होता. युनिट नंबर 1 वरती क्वेश्चन नंबर 1 होता. ठीक आहे मित्रांनो, आणि क्वेश्चन नंबर 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा युनिट नंबर 1 वरती होता. म्हणजे टोटल मार्क किती झाले रे ह्या पहिल्या युनिटचे, 15 मार्क तुम्हाला होते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या युनिटला 15 मार्क होते आणि दुसऱ्या युनिटला 15 मार्क होते. बघा, दुसऱ्या युनिटमध्ये कॉम्प्रेशन मेंबरमध्ये एक क्वेश्चन थेरीचा होता आणि एक क्वेश्चन ॲडिक्वेसी चेक करायची होती मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, आणि कॉम्प्रेशन मेंबरचं फेल्युअर कसं होतं याची थेरी लिहायची होती. बघा मित्रांनो, मला वाटत नाही क्वेश्चन नंबर 1 कॉम्प्रेशन मेंबरचं फेल्युअर कोणी लिहिलं असेल. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हा होता की तुम्हाला काय होतं रे, एक कॉलम होता आणि त्याची काय करायची होती, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची होती. बघा, हा क्वेश्चन होता युनिट नंबर
सेकंडमधला, आणि त्यालाच बघा आता इथं ट्विस्ट दिले बघा, त्याला ऑर क्वेश्चन होता युनिट नंबर 1 मधला. बघा युनिट नंबर 1, ज्याने युनिट नंबर 1 व्यवस्थित केलाय त्याला किती मार्क मिळतात रे? बघा पहिले 15 आणि हे 7, 22 मार्क तर तुमची इथं कन्फर्म होतात मित्रांनो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये हा जर तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह लोड कॅल्क्युलेट करता आला असेल, कॉम्प्रेसिव्ह लोडचा एकदम साधा सिंपल फॉर्म्युला होता बघा मित्रांनो, P = AE × FCD. 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्हाला 8 मार्क मिळत होते मित्रांनो. ठीक आहे, बघा मी हे सगळे क्वेश्चन क्लासमध्ये एकदम व्यवस्थित शिकवले होते, प्लस यूट्यूबवरती पण मी बराचसा कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये दिलता. ठीक आहे मित्रांनो, आपल्या ॲपवरती पण नंबर ऑफ टाईपचे क्वेश्चन मी सॉल्व्ह केलते बघा मित्रांनो. तर तुम्हाला हे जर तुम्ही व्यवस्थित म्हणजे यूट्यूबचा जरी कंटेंट तुम्ही मी दिलेला पाहिला असता तरी तुम्हाला 22 मार्क आरामात तुमचे कुणीही घेऊ शकले नसते. बघा 22 मार्क तुम्हाला कन्फर्म होते मित्रांनो. आता चला आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं, बघितलं. क्वेश्चन नंबर 1 कसा होता रे? क्वेश्चन नंबर 1 युनिट नंबर 1 वरती होता. क्वेश्चन नंबर 2 युनिट नंबर 1 वरती होता. क्वेश्चन नंबर 3 हा पूर्ण युनिट नंबर 2 वरती होता. बघा युनिट नंबर 2 वरती कॉम्प्रेशन मेंबर वरती होता. पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी एक क्वेश्चन हा युनिट नंबर 1 चा टाकला होता. बघा एक क्वेश्चन क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन हा कशावरती टाकला होता रे? युनिट नंबर 1 वरती टाकला होता. म्हणून मित्रांनो बघा लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर बघा युनिट नंबर 1 मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिलता. या ठिकाणी वेल्डेडचा टाईपच विचारला ना मित्रांनो, प्रत्येक टाईप हा बोल्टेड वरचा विचारलाय. म्हणून तुम्ही आता लक्षात ठेवायचंय, एक्झाम कशी होते एक्झामबद्दल प्रिडिक्ट करू शकत नाही आपण. म्हणून मी तुम्हाला काय केलं तर थेअरी दोन्ही युनिटची पहिल्या युनिटची एकदम डिटेलमध्ये घेतली होती. तुम्हाला बोल्टेड कनेक्शन मी एकदम डिटेलमध्ये घेतलं होतं, त्यामध्ये सिंगल अँगल घेतला होता, डबल अँगल घेतला होता. आणि तुम्हाला बघा मित्रांनो वेल्डेड कनेक्शन पण मी सिंगल अँगल डबल अँगल दोन्ही घेतले होते. जर माझे व्हिडिओ जर सगळ्या कुणी पाहिले असतील तर त्या विद्यार्थ्यांना कळेल की त्यांना 22 ते 25 मार्क कन्फर्म मिळू शकतात मित्रांनो, कन्फर्म. 22 तर कुठेच गेलं नाही. ठीक आहे, आणि कॉम्प्रेशन मेंबरचा जर सॉल्व्ह केला असता तर तुम्हाला 25+ मार्क मिळाले असते मित्रांनो. चला बघा क्वेश्चन नंबर 1 होता, स्केच अँड ब्रीफली एक्सप्लेन एनी 3 फेल्युअर पॅटर्न ऑफ बोल्टेड कनेक्शन. काय करायचं होतं रे? तर एक्सप्लेन करायचे होते. काय रे? 3 फेल्युअर. किती फेल्युअर करायचे होते? 3 फेल्युअर तुम्हाला करायचे होते. बघा 3 फेल्युअर काय करायचे? पॅटर्नचे जे काय आहेत बोल्टचे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे होते. बघा मित्रांनो हा क्वेश्चन खूप छान होता. तुम्हाला काय करायचं होतं रे? याचे डिटेलमध्ये तुम्ही एक शॉर्टमध्ये थेअरी पण लिहू शकता, प्लस डायग्राम काढली असती तरी तुम्हाला आरामात 5 मार्क मिळाले असते. बघा मी हा क्वेश्चन यूट्यूबवरती घेतलेला आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल माझी थेअरी तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन घेतला होता. बघा मित्रांनो, तर तुम्ही काय होतं रे? पहिलं शिअर फेल्युअर. ठीक आहे, शिअर फेल्युअर म्हणजे काय? 2 प्लेट असतात, त्याला तुम्ही टेन्शन दिलं तर जे फेल्युअर होतं म्हणजे बोल्ट काय होतं रे? या साईडला थोडा पार्ट निघून जातो, दुसऱ्या साईडला पार्ट जातो, याला कोणतं म्हणतं रे? शिअर फेल्युअर. बघा आता या ठिकाणी डबल शिअर फेल्युअर म्हणजे काय? बघा मित्रांनो डबल शिअर फेल्युअर म्हणजे काय? तर इथे एकदा फेल्युअर होतं, इथे एकदा फेल्युअर होतं आणि इथे एकदा फेल्युअर होतं, म्हणून याला आपण डबल शिअर फेल्युअर म्हणतो. नंतर बघा बेरिंग म्हणजे काय? तर तुमचा प्लेट आणि बोल्टमध्ये जे फेल्युअर होतं ना त्याला आपण बेरिंग फेल्युअर म्हणतो. ठीक आहे, क्रशिंग म्हणजे काय? टिअर आउट होतो, म्हणजे काय? फाटतं, प्लेट तुमची फाटते, त्याला आपण काय म्हणतो? टिअर आउट होणे म्हणतो. बरोबर. बघा नंतर कोणतं रे? फेल्युअर. बघा हे कोणतं फेल्युअर आहे? तुमचं टेन्शन फेल्युअर आहे. कोणतं फेल्युअर आहे? टेन्शन फेल्युअर ऑलवेज लक्षात ठेवा परपेंडिक्युलर टू द फोर्स असतो. बघा जरी फोर्स लाईन कन्सिडर केली ना तर याला परपेंडिक्युलर जो असतो ना तो टेन्शन फेल्युअर असतो. शिअर फेल्युअर काय असतो रे? पॅरलल असतो. बघा पॅरलल जे काय फोर्स आहे तुमचा P, या P ला काय असतो रे? हा बघा हा जर प्लेन बघितला तर पॅरलल गेलाय, बघा याला हा पॅरलल गेला. ठीक आहे, तर बघा शिअर फेल्युअर ऑलवेज लक्षात ठेवतो पॅरलल असतं टू द फोर्स, आणि तुमचा टेन्शन फेल्युअर काय असतं रे? परपेंडिक्युलर असतं. बघा मित्रांनो हा क्वेश्चन एकदम सोपा होता. याला ब्लॉक शिअर फेल्युअर म्हणतो. म्हणजे एक ब्लॉक हा ब्लॉक बाहेर निघून जातो, याला काय म्हणतो रे आपण? ब्लॉक शिअर फेल्युअर म्हणतो. बघा याच्यामध्ये थोडी जर थेअरी लिहिली असती तुम्हाला आरामात 3.5 ते 4 किंवा 5 मार्क मिळाले असते. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय रे? तुम्हाला डिटरमाइन. बघा तुमचा आता 10 मार्कचा तुम्हाला काय आलता रे? सम आलता. बघा 10 मार्कचा सम आलता. मी डबल अँगल सेक्शनचा कालच रात्री व्हिडिओ टाकला होता. ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांना आरामात 10 मार्क मिळाले असते, काहीही प्रॉब्लेम नव्हता. बघा मित्रांनो काय क्वेश्चन होता? आपण क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व्ह केलाय, तुम्ही फक्त तुमचे आन्सर चेक करा मित्रांनो. ठीक आहे, आन्सर चेक करा. डिटरमाइन द किंवा आन्सर माहीत नसतील, स्टेप तरी ज्या केल्यात
त्या व्यवस्थित चेक करा. बघा डिटरमाइन डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ, कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टेन्साईल स्ट्रेंथ करायची आहे. बघा टेन्साईल स्ट्रेंथ आता कशामुळे करायची हे खूप महत्त्वाचं होतं. बघा इल्डिंगमुळे आणि रप्चरमुळे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी IS कोडमध्ये डिझाइन ऑफ टेन्शन मेंबर हा यूज करायचा आहे. कशामुळे, कारण टेन्साईल स्ट्रेंथ विचारली आहे. म्हणजे तुम्हाला डिझाइन ऑफ टेन्शन मेंबर हा IS कोडमधला काढायचा होता. त्यानंतर त्याच्यामध्ये इल्डिंग आणि रप्चर, पहिलाच फॉर्म्युला इल्डिंगचा आहे आणि दुसरा फॉर्म्युला रप्चरचा आहे, ते दोनच सॉल्व्ह करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तिसरा पण फॉर्म्युला होता कोणता मित्रांनो, ब्लॉक शेअर फेल्युअरचा. ब्लॉक शेअर फेल्युअरचा यूजच करायचा नाही, कारण जे विचारले तेच कॅल्क्युलेट करा ना. म्हणजे इल्डिंगला 5 मार्क आहेत आणि रप्चरला 5 मार्क आहेत. बघा मित्रांनो एकदम सिंपल गणित आहे. ठीक आहे. बघा आता तुम्हाला काय दिलं रे, एक्झाममध्ये तुम्हाला डायग्राम दिलेलं नाही. बघा मी काय केलं, बघा ISA 125/95 × 10. ISAचं काय रे, कोणता तुम्हाला अँगल सेक्शन दिलाय, 125 × 95 × 10 बरोबर. बघा आता खूप महत्त्वाचं आहे. बघा बऱ्याच जणांनी या ठिकाणी चुका केल्या असतील. विच आर कनेक्टेड बॅक टू बॅक, हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. बॅक टू बॅक म्हणजे काय रे, डबल अँगल सेक्शन आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं होतं, ज्यावेळेस ISA येतं या ठिकाणी 2 ISA येतो, पण या ठिकाणी दिला नाही मित्रांनो. पण वर्डमध्ये काय दिले, बॅक टू बॅक दिले, म्हणजे तुम्ही बॅक टू बॅक कनेक्ट केलेले आहेत. बघा हे खूप महत्त्वाचं होतं. ऑन अपोजिट साईड म्हणजे या साईडला आहे. ऑफ 10 mm गसेट प्लेट दिली आहे, 3 बोल्ट दिले, 3 बोल्ट काढले, 20 mm डायमीटर आहे प्रत्येक बोल्टचा. बघा 20 mm डायमीटर मी कॅल्क्युलेट केला. जे गिवन दिले त्याच्यानुसार बघा 4.6 ग्रेड आहे. 4.6 नुसार काय केलं रे, पहिला जो नंबर असतो त्यांनी काय कॅल्क्युलेट केला, 400 mm FUB केला, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. नंतर 400 × हे 0.6 घेतलं, 240 MPa आला. D 20 mm ऑलरेडी गिवन दिला आहे. D0 20 मध्ये +2 करायचं, 22 येईल. ॲझ्युम FY ॲझ्युम केला, किती केलं रे, 250 आणि FU ॲझ्युम केला 410. बघा ह्या गोष्टी ॲझ्युम करायच्या होत्या. नंतर बघा पहिला आता घेऊ इल्डिंगसाठी आणि दुसरा फॉर्म्युला यूज करू रप्चरसाठी आणि कॅल्क्युलेट करू. बघा मित्रांनो मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. ॲन्सर फक्त स्टेप तुम्ही ह्या फॉलो केल्यात का नाही हे चेक करा. बघा पहिला स्टेप कोणती होती, डिझाइन स्ट्रेंथ ड्यू टू इल्टिंग. हे कुठे रे, क्लॉज नंबर 6.2 मध्ये आहे, पेज नंबर 32 IS 800 2007 ला आहे. बघा याचा फॉर्म्युला टाकायचा, ॲज इट इज IS कोडमध्ये आहे. मी हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून दिलेले आहेत. नसेल आले तर एकदा चेक करा तिकडे पाठीमागे जाऊन, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देतो. बघा मित्रांनो TDG = काय, हा फॉर्म्युला टाकला. याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं काय होतं रे, ज्या ज्या ठिकाणी एरिया कॅल्क्युलेशन येईल त्या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करायचे, कारण तुम्हाला हा काय रे डबल अँगल सेक्शन आहे. बघा मित्रांनो मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला, किंवा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगितलंय, डबल अँगल सेक्शन काय असतो, काहीच नाही मित्रांनो, फक्त 2 न मल्टिप्लाय केलेलं असतं आणि सर्व प्रोसिजर ही सिंगल अँगल सेक्शनची असते. डबल अँगल आलं की फक्त एरियाला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि बाकी सगळी प्रोसिजर ही सिंगल अँगलची कन्सिडर करायची. बघा त्यांनी TDG आला 955.45. बघा इथं एरिया होता, एरिया आपण बाय युजिंग स्टील टेबल घेतला. स्टील टेबल म्हणजे ISA 125 × 95 × 10. याच्यासाठी एरिया काय रे तुमचा, तर 2102. बघा IS कोडमध्ये तुम्हाला एरिया हा 21.02 cm² मध्ये दिलेला असेल, तर तुम्हाला तो MM मध्ये करण्यासाठी 2102 mm² होतो. म्हणजे 2 ने ह्या 2 नंबर काय करतो, 2 डिजिट पुढे तुमचा डेसिमल पॉईंट जातो. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी TDG कॅल्क्युलेट केला, 955.45 kN आला. स्टेप नंबर 2 तुम्हाला आता कशासाठी करायचं होतं रे, हे झालं इल्डिंगसाठी. बघा मित्रांनो याला 5 मार्क आहेत, एवढं कॅल्क्युलेशन करायला 5 मार्क्स आहेत. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला स्टेप नंबर 2 रप्चरसाठी कॅल्क्युलेट करायचं होतं. रप्चर कुठे आहे रे, क्लॉज नंबर 6.3.3 मध्ये आहे, पेज नंबर 33 वरती आहे, IS कोड 800 2007 मध्ये आहे. बघा हे सगळं असं लिहायचं असतं प्रॉपरली, तर तुम्हाला मार्क मिळतात, अदरवाईज मार्क मिळत नाहीत. बघा हे दोन्ही फॉर्म्युले IS कोडमध्ये आहेत. बघा TDN कॅल्क्युलेट करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय लागत असतो रे, बीटा लागत असतो, म्हणून बीटा कॅल्क्युलेट केला. बीटा बघा, बीटाची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, जी बीटाची व्हॅल्यू 0.7 पेक्षा जास्त पाहिजे आणि कमी कशाच्या पेक्षा रे, 1.41 पेक्षा. मग तुम्ही या जर ठिकाणी कॅल्क्युलेट केलं आणि ही बीटाची व्हॅल्यू जर 0.7 पेक्षा कमी आली तर तुम्हाला काय यूज करायची आहे, 0.7 यूज करायची आहे. 1.41 पेक्षा जर मोठी आली, सपोज 1.5 आली, तर तुम्ही कन्सिडर काय करणार, 1.41. बघा मित्रांनो त्यांनी बीटा कॅल्क्युलेट केला, हा 0.69 आलता, त्याला आपण 0.7 कन्सिडर केलं. नंतर या ठिकाणी ज्या व्हॅल्यू लागतात WTच्या, FYच्या, FUची, BSची, LCची मी या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे मित्रांनो. बघा
आता तुम्ही सर्वांनी चूक कुठे केली असेल, डब्ल्यू म्हणजे काय ह्याला चूक केली असेल. डब्ल्यू तुम्ही 125 घेतला असेल. नाही मित्रांनो, विड्थ ही स्मॉलर सेक्शनची घ्यायची असते. नंतर या ठिकाणी बघा W1 कसा कॅल्क्युलेट केला, 0.6 इंटू 125. या ठिकाणी जर कोणी 95 घेतली असेल तरी त्यांचं आन्सर चुकू शकतं. नंतर बी एसला जो डब्ल्यू आहे, डब्ल्यू किती 95. नंतर तुमचा W1 काय हा कॅल्क्युलेट केलेला 75 मायनस थिकनेस किती 10 यांनी कॅल्क्युलेट करायचं. आणि LC काय येतो रे, तर 2 बोल्टमधलं तुमचं फर्स्ट बोल्ट आणि लास्ट बोल्ट. बघा हा LC असतो, फर्स्ट बोल्ट आणि लास्ट बोल्ट याच्यामधलं डिस्टन्स हे किती असतं रे, LC असतं. या ठिकाणी 50 आहे आणि हा 50 आहे म्हणजे 100 येईल. म्हणजे 100 mm काय आलं रे तुमचं डिस्टन्स आलं. ठीक आहे. बघा मित्रांनो, हे सर्व व्हॅल्यू याच्या टाकायच्या, TDN फाइंड आउट करायचा. बघा TDN ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्ही वाटलंच तर नंतरही सॉल्व्ह करू शकता, काही हरकत नाही. बघा TDN बघा त्याच्या पुन्हा ANC कॅल्क्युलेट करायचा. बघा मी ज्या ठिकाणी ANC लिहिलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी एरिया येतो त्या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केले. बघा इथे 2 ने मल्टिप्लाय केले, इथे 2 ने मल्टिप्लाय केले. बाकी फॉर्म्युले तुम्हाला हे माहीत असायला पाहिजेत, असं कन्सिडर करतो. आणि तुम्ही आन्सर चेक करा मित्रांनो. फायनली आन्सर काय येतं 864.95. आता तुम्ही TDN आणि TDG कॅल्क्युलेट केला, याच्यातला जो लहान असेल बघा TDG काय आला 955 म्हणजे 955 आणि हा 864. कोणता लहान आहे रे, तर 864. म्हणून तुमचं फायनल आन्सर काय असेल रे 864.95. बघा मित्रांनो, एवढं तुम्हाला सॉल्व करायला या लास्टच्या स्टेपला 5 मार्क होते, 5 मार्क्स. ठीक आहे. तर तुम्हाला असे 10 मार्क मिळतात. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. ज्यांनी कुणी व्यवस्थित अभ्यास केला असेल त्याला 10 आउट ऑफ 10 मार्क मिळू शकतात. कारण DSSची हीच खासियत आहे मित्रांनो, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. स्कोरिंगचा विषय तुमचा आत्ताच्या ह्या सेमिस्टरचा. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे चला. बघा नंतर तुम्हाला करायचं होता, आता क्वेश्चन नंबर 1 आपण व्यवस्थित पाहिला. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, एक्सप्लेन विथ स्केचेस टाइप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर. कोणकोणत्या टाईप ऑफ स्टील स्ट्रक्चर आहेत तर तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं होतं. माझा पहिला व्हिडिओ यूट्यूबवरचा हाच आहे, टाइप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला हे मी तिकडचं ते उचलून इकडं टाकलंय. म्हणजे ॲज इट इज स्लाईड काय केल्यात रे, कॉपी केल्यात. कोणत्या, मी ज्या पहिल्या शिकवलेल्या आहेत. बघा मित्रांनो, टावर्स तुम्ही एक्सप्लेन करा. ठीक आहे. आता मी डिटेलमध्ये सांगत नाही, तुम्ही फक्त चेक करा तुम्ही हे लिहिलंय का. टावरमध्ये डायग्राम काढणं गरजेचे आहे, तर तुम्हाला हे 5 मार्क मिळतात. बघा काय करायचंय तुम्हाला, नीट जर बघितलं तुम्ही तर एक्सप्लेन विथ स्केचेस, एक्सप्लेन पण करायचंय म्हणजे हे एक्सप्लेनेशन पण तुम्हाला लिहायचंय आणि स्केच पण काढायची आहे. त्यावेळेस तुम्हाला बघा टाइप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर, ॲटलिस्ट तुम्हाला 5 टाईप ऑफ स्टील स्ट्रक्चर लिहायलाच पाहिजेत. बघा तुम्ही असा विचार करा सर 5 एक्सप्लेन करून डायग्राम काढून 5 मार्क मिळतील का. मित्रांनो ही डिग्री आहे, डिग्रीला सिरियसली घ्या. कारण इथं डिप्लोमा नाही, तुम्ही 2-3 डायग्राम काढले तुम्हाला 5 मार्क मिळतील, अजिबात नाही मित्रांनो. तुम्हाला डिग्रीला मॅक्झिमम कंटेंट लिहिणं एक्झामिनरला अपेक्षित असतं. ठीक आहे. बघा रूफ स्ट्रस, हे बघा मी तुम्हाला शिकवलं होतं हे रूफ स्ट्रस आहे त्याची ही डायग्राम. ठीक आहे मित्रांनो, रूफ स्ट्रस त्याची डायग्राम. नंतर वॉटर टँक हे स्टील स्ट्रक्चर आहे, तुम्हाला हे लिहायचं होतं. ठीक आहे. नंतर बघा ब्रिजेसची थेअरी प्लस डायग्राम काढायची आहे. नंतर कॉलमची मी एक्सप्लेन केली ती थेअरी प्लस डायग्राम काढायची आहे. बघा मी ज्या वेळेस सांगत होतो त्या वेळेस तुम्ही ते लिहून जर घेतलं असतं तर म्हणजे लिहून बऱ्याच जणांनी घेतलं असेल किंवा घ्यायला पाहिजे होतं. तर आता नेक्स्ट कंटेंट ज्यावेळेस मी शिकवेन, पूर्ण कंटेंट शिकवणार आहे मी. आता तुमचा 3रा युनिट चालू करणार आहे मी 1-2-3 दिवसामध्ये. तर 3रा युनिटचा पण कंटेंट व्यवस्थित बघा मित्रांनो. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला तो कळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या क्लासवरती आहे, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगेन. ठीक आहे मित्रांनो. बघा चिमणी आहे, नंतर बिल्डिंग फ्रेम आहेत. बघा तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होता, क्वेश्चन नंबर 2ऱ्यातला A सॉल्व करायचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये ही थेअरी लिहायची होती प्लस डायग्राम काढायच्या होत्या. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढे जाऊया. बघा आता क्वेश्चन नंबर 2 मधला A आपण कंप्लीट केला. आता क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर B हा न्यूमरिकल होता, प्रॉब्लेम होता मित्रांनो. तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं तर बघा चेक ॲडेक्वेन्सी म्हणजे काय, तुमचा कॅपेबल आहे का, तुमचा जो सेक्शन आहे तो कॅपेबल आहे का. कोणता सेक्शन आहे 1996. बघा सेक्शन दिलाय, सेक्शन कशासाठी दिलाय तर तुम्ही स्टील टेबलमधून याच्या प्रॉपर्टी फाइंड आउट कराव्यात म्हणून. ठीक आहे मित्रांनो. कॅरी ॲक्सियल टेन्शन लोड, ऑब्विसली यार टेन्शन लोड आहे म्हणजे काय, टेन्साईल मेंबरचा तुमचा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला टेन्साईल म्हणजे टेन्शन मेंबरने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता.
लोड किती दिला रे 150 किलो न्यूटन फॉर इल्डिंग. बघा इथं पण तुम्हाला डिफाईन केलं इल्डिंग आणि ब्लॉक शिअरला कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी रप्चर कॅल्क्युलेट करायचंय का? अजिबात नाही मित्रांनो. जे विचारलंय ते कॅल्क्युलेट करायचंय. ॲज्युम अँगल इज कनेक्टेड टू गसेट प्लेट. अँगल काय रे? गसेट प्लेटला कनेक्टेड आहे. बघा ही गसेट प्लेट आहे तुमची, ठीक आहे. ही गसेट प्लेट आहे, जी ग्रीन कलरची आहे ती गसेट प्लेट आहे. जो व्हाईट कलरचा आहे तो अँगल आहे, म्हणून इकडे पण अँगल असा दाखवला मी, ठीक आहे. बोल्ट काय रे तुम्हाला मी रेड कलरने दाखवलेले आहेत. बघा ॲझ्युम अँगल इज कनेक्टेड टू, बघा M20 ग्रेड, M20 बोल्ट आहे म्हणजे 20 mm त्याचा डी असेल. नंतर काय रे 4.6 ग्रेड आहे. मग ह्याची मी थेअरी लिहिली, गिवन लिहिला D = 20 mm, D0 काय होईल 20+2 येईल, तो असेल 22 mm. FUB याच्यानुसार फाइंड आउट केले म्हणजे 4.6 या ग्रेडनुसार कॅल्क्युलेट केला. F काय आला रे? बघा FUB म्हणजे हा 4 आहे इंटू 100 करायचं 400 येतो. FUB म्हणजे काय करायचं, जो ॲन्सर आले 400 ते इथं लिहायचं आणि इंटू काय करायचं त्याला, हा 4 सायलेंट होतो म्हणजे 0 होतो, 0.6 त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं ते 240 MPa येईल. नंतर गॅमा M0 हा तुम्हाला ऑलरेडी मटेरियलच्या फॅक्टर ऑफ सेफ्टीमध्ये किंवा लोडच्या फॅक्टर ऑफ सेफ्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. 1.1, 1.25, FYची व्हॅल्यू 250, FUची व्हॅल्यू 410 हे ॲझ्युम केलेले आहेत मित्रांनो. ह्या व्हॅल्यू ॲझ्युम केलेल्या आहेत, तुम्हाला ह्या माहीत नसतात, ठीक आहे. बघा आता मी काय केलं, पहिल्यांदा तुम्हाला कशासाठी, इल्डिंगसाठी, म्हणून पहिला फॉर्म्युला इल्डिंगचा यूज केला. क्लॉज नंबर बघा, क्लॉज नंबर 6.2 पेज नंबर 32 IS 800/2007, ठीक आहे. डिझाईन ड्यू टू स्ट्रेन ड्यू टू इल्डिंग. इल्डिंगचा फॉर्म्युला टाकला. फॉर्म्युल्यामध्ये तुमचा AG 10.47 cm² होता. त्याला मीटर mm² करण्यासाठी हा डेसिमल 2ने पुढे जाईल. बघा 1, 2, मग 2ने गेल्यानंतर आता हा डेसिमल इथं आला म्हणजे 1047 mm². एक आईल रे एरिया येईल. FY 250 ॲझ्युम केला, हे केलं. बघा तुम्ही कॅल्क्युलेट केला, हा 237.95 म्हणजे 237.95 किलो न्यूटन आला आहे. आणि तुम्हाला लोड किती दिलता रे? 150 किलो न्यूटन. किती दिलता रे? 150 किलो न्यूटन. म्हणजे हा लोड 150 किलो न्यूटनसाठी डिझाईन करायचा होता. तर तुमच्या ह्या सेक्शनने 9066ने TDG बघा इल्डिंगसाठी हा लोड 237.95 237.95 काय करू शकतो रे? घेऊ शकतो. तुम्हाला किती घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड किती रे? 150, पण तुम्ही किती कॅपेबल आहे? 237 पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे तुमचा काय रे सेक्शन सेफ आहे. कशासाठी? इल्डिंगसाठी सेफ आहे. म्हणजे इल्डिंगचं फेल्युअर तुमच्या सेक्शनचं होणार नाही, ठीक आहे. पुढे बघा आता आपण ब्लॉक शिअरसाठी कॅल्क्युलेट करू. ब्लॉक शिअरसाठी बघा इल्डिंग झाल्यानंतर रप्चरचा फॉर्म्युला आहे, रप्चर झाल्यानंतर ब्लॉक शिअरचा फॉर्म्युला आहे. मग कुठे रे? 6.4.1 बघा ब्लॉक शिअर फेल्युअरसाठी आहे, पेज नंबर 33 IS कोड 800/2007. हे तुम्हाला लिहावंच लागतं मित्रांनो, कारण हे जर तुम्ही लिहिलं नाही तर तुम्ही कॉपी केली असं त्याचं मिनिंग होऊ शकतो. हे फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युले ऑर म्हणून लिहिले. बाकी हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. बघा जे आपण 3 बोल्ट कन्सिडर केले त्याची डायग्राम केली, म्हणजे बोल्टमधून कट केला. हॉरिझॉन्टल जे आहे, हॉरिझॉन्टल जो अँगल आहे असा अँगल होता तो हॉरिझॉन्टली कट केला. तर कट केल्यानंतर 3 बोल्ट दिसतील. लास्टचा बोल्ट काय रे? तुम्हाला अर्धा दिसेल. तर ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. बघा पिच डिस्टन्स 2.5 × D असतं, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून जे आलं ते लिहिलं. एज डिस्टन्स 1.5 × D0 असतं. बघा एज डिस्टन्स हे जास्त असायला पाहिजे, पिच डिस्टन्स कमी असायला पाहिजे. पिच डिस्टन्स कमी असण्यामागचं कारण काय मित्रांनो? तर तुम्हाला काय होईल रे? तर नंबर ऑफ बोल्ट जास्त बसतील जर पिच डिस्टन्स कमी आलं तर, म्हणून तुमचा स्ट्रेंथ काय होईल रे? जॉईंटची वाढेल. आणि एज डिस्टन्स म्हणजे काय? एजला बोल्टपासून कडेला प्लेटच्या डिस्टन्स जास्त असलं पाहिजे, म्हणून काय होणार नाही? प्लेटचं टेरिंग होणार नाही, फाटणार नाही प्लेट, ठीक आहे. तर हे तुमचे ॲन्सर आले. 33ला आपण काय केलं? वाढवलं, 40 mm केलं. पिच डिस्टन्स कमी करायचं, एज डिस्टन्स वाढवायचं. एज आणि एंड डिस्टन्स वाढवतो आपण मित्रांनो, लक्षात ठेवा. हे 1.7 × D0 ह्या व्हॅल्यू स्टँडर्ड आहेत. 2.5 × D, 1.5 × D0, 1.7 × D0 ह्या व्हॅल्यू स्टँडर्ड आहेत. ह्याची व्हॅल्यू किती आली रे? 37.2 mm आली. त्याला तुम्ही काय कन्सिडर केलं? 40 mm कन्सिडर केलं, ठीक आहे मित्रांनो. बघा हे सगळे डाटा मी याच्यामध्ये लिहिला आहे. 50 mm म्हणजे पिच डिस्टन्स 50 mm आलं, एंड डिस्टन्स 40 आलं, एज डिस्टन्स 40 आलं, ठीक आहे. नंतर थिकनेस ऑफ प्लेट 6 आहे. ह्या सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा हे 50 50 50 50 50 50 150 येतं, प्लस 40 190 येतं. बघा हे 190 mm असेल, ठीक आहे मित्रांनो. चला आता ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यात टाकायच्यात. त्याच्या अगोदर त्या एरिया कॅल्क्युलेट करावं लागतील. बघा एरिया कॅल्क्युलेट करायचेत आपल्याला. बघा मी एरिया कॅल्क्युलेट केला.
बघा AVN B/T असतो बघा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या AVN बघा AVG AVN मध्ये काय नंबर ऑफ बोल्ट फक्त मायनस होतात त्याच्यातून, बाकी फॉर्म्युला AVG सारखाच असतो, फक्त हे ॲड केलं म्हणजे हे मायनस केलं, ठीक आहे. हे कॅल्क्युलेट केलं, हे कॅल्क्युलेट केला. ATG म्हणजे काय टेन्शन म्हणजे काय, आता व्हर्टिकल पकडायचं, व्हर्टिकल वेट बघा, व्हर्टिकली किती आहे रे हे 40 mm बघा, 40 mm बघा, 40 × 6 ठीक आहे. नंतर त्याचा एरिया कॅल्क्युलेट केला. ATN आता त्या 40 मधून काय होईल रे, तर हा अर्धा बोल्ट मायनस होईल म्हणजे 0.5 × D0 मायनस होईल बघा, 0.5 × D0 ठीक आहे. यांनी हे कॅल्क्युलेट केलं. हे सगळे एरिया आपल्या TDB आणि TDB असे दोन फॉर्म्युले त्या सर्वामध्ये टाकले. पहिल्यामध्ये किती आन्सर आलं रे 200.95, जे की 150 पेक्षा तुम्हाला किती कॅपेबल पाहिजे, किती घेतला पाहिजे लोड तुमच्या सेक्शनने, तर 150 घेतला पाहिजे. तर तुमचा ब्लॉक शेअरसाठी किती घेतोय तो 200 घेतोय, 150 घ्यायला पाहिजे, पण तुमचा जो सेक्शन आहे हा 200 किलोन्यूटन घेतोय, ऑलरेडी घेतोय, म्हणजे तुमचा काय रे सेफ आहे. नंतर बघा TDB म्हणजे सेकंडसाठी तुम्हाला 190 म्हणजे 170.09 किलोन्यूटन हा घेतोय, आणि तुमचा किती घ्यायला पाहिजे होता रे 150 घ्यायला पाहिजे होता, म्हणजे तुमचा सेफ आहे. बघा ह्या 150 पेक्षा सगळ्या व्हॅल्यू मोठ्या यायला पाहिजेत, तर तुमचा सेक्शन काय असेल ॲडिक्वेट असेल, म्हणजे दिलेल्या लोडला घेण्यासाठी तो कॅपेबल असेल, अदरवाईज तो कॅपेबल नसणार आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणून काय रे, सो गिवन सेक्शन 9066 इज ॲडिक्वेट, म्हणजे 150 पेक्षा प्रत्येक लोड TDG TDN हे काय आलते रे, किंवा TDB हे काय आलते रे 150 पेक्षा जास्त आलते, म्हणून आपण काय म्हणणार ह्याला, म्हणजे हा कॅपेबल आहे तुमचे सगळे लोड घेण्यासाठी. बघा मित्रांनो, अशा टाईपचा हा सेकंड क्वेश्चन होता. याला किती मार्क होते रे मित्रांनो, बघा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, हे सगळे क्वेश्चन ॲज इट इज पाठीमागचे जेवढे काय क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधूनच आलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यामधूनच आलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं, बुक जर तुम्ही चेक केलं, तर त्या बुकमध्ये सगळे क्वेश्चन आहेत, ॲज इट इज क्वेश्चन आहेत. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन होता 10 मार्कला. तुम्हाला काय करायचं होतं, इल्डिंग आणि ब्लॉक शेअरला करायचं होतं. इल्डिंगला आहेत 5 मार्क, बघा इथे तुम्हाला 5 मार्क भेटतात, 5 मार्क्स मिळतात. बघा एवढ्या स्टेपला 5 मार्क आहेत मित्रांनो, एकदम सोपं आहे DSS. आणि ह्या डिझाईन ऑफ ब्लॉक शेअरला किती आहेत रे 5 मार्क्स आहेत मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे फायनल ॲन्सर काढायला टोटल 5 + 5 10 मार्क आहेत. पुढे जाऊया. बघा आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये काय रे बघा 3A मध्ये काय, एक्सप्लेन मोड ऑफ फेल्युअर ऑफ कॉम्प्रेशन मेंबर विथ सुटेबल स्केच. मोड ऑफ फेल्युअर काढायचे कशामधले रे, कॉम्प्रेशन मेंबरमधले. तर बघा हे व्यवस्थित थेरी रीड करा, कारण ही मला वाटत नव्हता हा क्वेश्चन येईल, पण तो क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा फेल्युअर विथ फुल स्ट्रेंथला फेल्युअर काय असेल, फेल्युअर बाय फ्लेक्झरल बकलिंग होते कॉलमचं, त्यावेळेसचं हे फेल्युअर आहे, ठीक आहे. नंतर काय रे, तुम्हाला डायग्रॅम काढायची होती, तर ही डायग्रॅम आहे मित्रांनो. बघा डिफ्लेक्शन आणि काय रे ॲक्सियल लोड जसं वाढेल तसं काय होईल रे, या ठिकाणी एक पर्टिक्युलर लिमिटपर्यंत तुमचं डिफ्लेक्शन होईल. नंतर काय होईल रे, डिफ्लेक्शन हे कायम वाढत जाईल, म्हणजे लोड आला तरी डिफ्लेक्शन, लोड कॉन्स्टंट राहिला तरी डिफ्लेक्शन काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे तुमचा ह्या बघा लोड कॉन्स्टंट आहे तरी तुमचं या ठिकाणी डिफ्लेक्शन जास्त आहे. बघा मित्रांनो, हे बिहेवियर ऑफ कॉम्प्रेशन मेंबर आहे. कॉम्प्रेशन मेंबर असा बिहेवियर होतो, याला काय म्हणतो रे, बकल म्हणतो. काय म्हणतो रे, बकल. कॉम्प्रेशन मेंबर लोड आल्यानंतर, कॉम्प्रेसिव्ह लोड आल्यानंतर बकल होतो, आणि फ्लेक्झरल मेंबर काय होतो रे, बेंड होतो. फ्लेक्झरल मेंबर असा असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीम, तो काय होतो रे, तो होतो बेंड. बघा मित्रांनो, हा काय होतो, बेंड होतो. आणि जर तुमचा कॉलम सेक्शन असेल आणि कॉलम सेक्शनवरती जर लोड आला तर हा काय होतो रे, बकल होतो. काय होतो, बकल. आणि हा काय होतो, बेंड होतो. लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे तुमचा, ठीक आहे मित्रांनो. आय होप सो तुम्हाला हे आता बऱ्याच लोकांना जमलं नसेल, पण जमलं असेल त्यांचं कौतुक आहे मित्रांनो, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर आणखी 2 फेल्युअर आहेत कॉलमचे. फेल्युअर बाय लोड बकलिंग, लोकल बकलिंगने होणारं फेल्युअर, हे रीड करा मित्रांनो. नंतर काय रे, टॉर्शनल बकलिंगने होणारं फेल्युअर, ठीक आहे. असे 4 पॉईंटचे 4 फेल्युअर होते. तुम्हाला 5 मार्क होते, 4 ह्याला 1 मार्क, आणि ह्या डायग्रामला 1 मार्क होता. असे 5 मार्कचा ही थेरी होता. बघा आता क्वेश्चन नंबर 3ला B, चेक ॲडिक्वेन्सी. इथे पण तुम्हाला काय करायचंय, कॅपेबिलिटी काढायची अँगल सेक्शनची. इथं ऑलरेडी दिले गिव्हन 2 ISA, म्हणजे 2 अँगल असणार आहेत. कोणते रे, 70-76. फॅक्टर ॲक्सियल कॉम्प्रेशन लोड दिलाय. बघा कॉम्प्रेशन लोड दिलाय,
म्हणजे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे लगेच. हा जो प्रॉब्लेम आहे हा कॉम्प्रेशन मेंबरसाठी आहे. कॉम्प्रेशन मेंबरसाठी म्हणजे कॉलमसाठी आहे. लगेच तुम्ही कॉम्प्रेशन मेंबर काढायचा आणि त्यांनी तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एकदम छोटा प्रॉब्लेम मित्रांनो, ह्याला तुम्हाला 10 मार्क आहेत. बघा खूप सोपं DSS. फक्त तुम्हाला काय पाहिजे, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. सगळे तर फॉर्म्युले IS कोडमध्ये आहेत. लहान लेकरू 10वीचं सुद्धा जर व्यवस्थित प्रॅक्टिस केलं तर DSS मध्ये आउट ऑफ 30 मार्क घेऊ शकतं. बघा मित्रांनो, 2 अँगल आर कनेक्टेड ऑन आयदर साइड ऑफ 8 mm थिक गसेट प्लेट. आयदर साइड म्हणजे काय रे, दोन्ही साईडला. ही गसेट प्लेट आहे तर दोन्ही साईडला काय झालंय, तुमचं अँगल तुम्ही लावलेत. ठीक आहे मित्रांनो, हा अँगल जरा जास्तच फुगला आहे. बघा मित्रांनो, 2 अँगल लावले तुम्ही. ही बघा, ही असते गसेट प्लेट आणि हे असतो तुमचा अँगल सेक्शन. काय असतो रे, अँगल सेक्शन. ठीक आहे. बघा मित्रांनो, त्याची लेंथ किती होते रे, 3 मेंबर होते. बघा 3 मीटर होते. ठीक आहे. बघा आता तुम्हाला हा काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. मी तुम्हाला तर मित्रांनो, आता तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्यात. ॲडिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय रे, आपला जो सेक्शन आहे हा सेक्शन तुमच्या 160 किलोन्यूटन लोड घेण्यासाठी कॅपेबल आहे का नाही हे पाहायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करू. बघा तुम्हाला कोणता सेक्शन आहे रे, हा कॉम्प्रेशन लोड. म्हणून तुम्हाला IS कोडमध्ये काय करायचं आहे, डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर हा तुम्हाला सेक्शन काढायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला एकदम लास्टचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे मित्रांनो. कोणता, PU इज इक्वल टू AE इंटू FCD. म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ सेक्शन लागेल आणि FCD लागेल. मग हे एरिया आणि FCD कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सगळा उपद्व्याप केलेला आहे मित्रांनो. बघा, तर आता मी एरिया मला काय मिळतो रे, स्टील टेबलमधून, डायरेक्ट स्टील टेबलमधून मला मिळतो. तिथं काही मला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता जे करणार आहे ते फक्त मी कशासाठी करणार आहे रे, FCD कॅल्क्युलेट करण्यासाठी करणार आहे. तर मी FCD कॅल्क्युलेट करण्यासाठी FCDसाठी काय लागतं बघा, FCDसाठी कॅल्क्युलेट लागतं मला KL/R. बघा मला काय लागतं रे, KL/R ही व्हॅल्यू लागते. KL/R. मग KL/R म्हणजे काय रे, बघा हा आहे तुमचा इफेक्टिव्ह लेंथ आणि हा आहे R. म्हणजे R म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. बघा मित्रांनो, तर आपण KL/R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. तर KL/R ची व्हॅल्यू काय, तर तुम्हाला बघा KL इफेक्टिव्ह लेंथचा तुम्हाला कंडिशन दिली आहे. बघा इफेक्टिव्ह लेंथ तुम्हाला टोटल लेंथ दिली आहे बघा 3 मीटर. द लेंथ ऑफ स्ट्रट इज 3 मीटर. तर तुम्हाला 3 मीटर लेंथ दिली आहे. आता मी काय करणार, 3 मीटरला काय कन्सिडर करणार, 300 mm कन्सिडर करणार. बघा आता RYY आणि RVVच्या व्हॅल्यू तुम्हाला स्टील टेबलमध्ये मिळतील. कुठे मिळतील रे, ह्या स्टील टेबलमध्ये मिळतील. स्टील टेबल. तर स्टील टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. कशासाठी, तर 2 ISA 7076 साठी. बघा मित्रांनो, मी ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. जी आली 21.4 आणि ही आली 27.0. ह्या व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये असतात. एक डेसिमलने पुढे गेले की तुम्हाला काय मिळतात, MM मध्ये मिळतात. बघा ह्या व्हॅल्यू 1 डेसिमलने पुढे गेलं, 1 घराने पुढे गेलं की तुम्हाला काय मिळतात, MM मध्ये मिळतात. हे कॅल्क्युलेशन केलं, पहिलं आलं 119.15. बघा मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला याचे बघा एकदम कमी वेळात जास्त मार्क मिळणारा टॉपिक आहे किंवा कमी वेळात जास्त मार्क मिळणारा हा तुम्हाला न्यूमरिकल आहे. बघा मित्रांनो, आता मी काय केलं रे, KL/RVV नुसार दुसऱ्या ह्यांनी RVVची व्हॅल्यू फक्त आता काय करायची, तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी काय केली ती 21.4 यूज केली ती. बघा इथे 21.4 यूज केली ती. ठीक आहे. आता त्याच्यानुसार काय आले 94.44. आता तुम्हाला काय करायची आहे बघा, ही 19.15 आणि ही 94.44. याच्यातली जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे बघा, मॅक्झिमम व्हॅल्यू काय करणार तुम्ही कन्सिडर करणार आहात, लॅम्बडाची. ठीक आहे. तर बघा हा आहे बकलिंग क्लास C. अँगल सेक्शन आहे म्हणून काय, तुम्हाला अँगल सेक्शन ऑलवेज लक्षात ठेवा क्लास C मध्ये येतो. तुम्ही IS कोडमध्ये चेक करा, टेबल नंबर 96 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पण काही दिसून येईल. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे कशासाठी लागतं 9C, तर तुम्हाला काय लागतं रे, FCD कॅल्क्युलेट करण्यासाठी हा क्लास लागत असतो. तर हा क्लॉज नंबर काय रे 7.1.2.1 हा 9C टेबल नंबर 9C मध्ये चेक करा. ठीक आहे मित्रांनो. बघा पुढे चला. नंतर काय केलं, तुमची जी आत्ताची व्हॅल्यू आली ती आत्ताची किती व्हॅल्यू आली रे 119.15. ही तुम्ही IS कोडमध्ये चेक करायचं. बघा ती किती आहे, ती व्हॅल्यू म्हणजे कोणत्या 2 व्हॅल्यूच्या मध्ये आहे, तर ती व्हॅल्यू आहे 110 आणि 120च्या मध्ये. बरोबर. तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू आहे आणि त्यानंतर FCD 250 साठी कॅल्क्युलेट करतो आपण, लक्षात ठेवा ऑलवेज.
तर बघा 250चा कॉलम बघायचा, तो किती येईल रे 110च्या समोर हा आहे 1994.6 आणि 120च्या समोरची व्हॅल्यू आहे 250च्या खाली बघायची, 250च्या कॉलममध्ये बघायची, रो 120च्या रोमध्ये बघायची, ती किती असेल 83.7. तुम्हाला 119.15ची व्हॅल्यू तुम्हाला आय एस कोडमध्ये दिलेली नाही, म्हणून तुम्ही काय करणार इंटरपोल्युशन करणार, म्हणजे तुम्हाला 119.15ची एक्सची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. मग हे इंटरपोल्युशन लक्षात ठेवा, जो तुमचा एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्याची व्हॅल्यू पहिल्यांदा घ्यायची. बघा 94.6 पेक्षा ही व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू कशी रे कमी आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल रे कमी कमी होत चालली आहे, म्हणून तुम्ही काय केलं मायनसचं साईन टाकलं इथं. लक्षात ठेवा, जर ही व्हॅल्यू वाढत गेली असती तर तुम्ही प्लसचं साईन टाकलं असतं. ह्या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत मित्रांनो, तुम्हाला ते बघा हे बेसिक आहे, बेसिक खूप बेसिक आहे. बघा हे काय केलं रे तुम्ही पहिल्यांदा 94 बघा या कॉलमचा डिफरन्स घ्यायचा फर्स्ट आणि बघा 94.6 आणि 83.7 याचा डिफरन्स मी इथे घेतला. नंतर याचा डिफरन्स घ्यायचा 120 मायनस 110 बरोबर इंटू बघा इंटू या ठिकाणी स्टेप राहिली आहे. आता हा याच्यातला जो काय मोठा असेल त्याच्यातून हा वरची व्हॅल्यू छोटी जी काय असेल ती मायनस करायची. म्हणजे बघा याच्यातला हा डिफरन्स असतो, मग याच्यातला डिफरन्स काय रे 119.15 मायनस 110. ठीक आहे मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन करा. तुमचं FCD 84.62. मी सगळा प्रॉब्लेम हा FCD कॅल्क्युलेट करण्यासाठीच केलेला आहे. बघा मग ही व्हॅल्यू डायरेक्ट मी काय करणार इथे घेणार. बघा ही 84.1662 व्हॅल्यू घेतली. एरिया ऑफ सेक्शन किती आहे 1612. ठीक आहे मित्रांनो, हे कुठे काढला होता आपण डायरेक्ट स्टील टेबलमधून आपल्याला हा व्हॅल्यू मिळालेली आहे. बघा 2 म्हणजे 2 ISA आहे. बघा 2 ISA आहे, म्हणून मी एरिया पण काय केला रे 2 ने मल्टिप्लाय केला. हे लक्षात ठेवायचं आहे. एरिया किती होता 8.06 सेंटीमीटर स्क्वेअर होता. मी हा 2 ने पुढे घेतला, हा डेसिमल काय केला 2 ने पुढे घेतला, तर हा इथे येईल. तर काय येईल रे 806 ही व्हॅल्यू येईल. नंतर ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं का, कारण तुमचा 2 ISA आहे म्हणून ह्याने 2ला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर तुम्हाला हा एरिया आलता. हा एरिया आपण काय केला ॲज इट इज पुढे घेतला एईच्या जागेवर, म्हणजे इक्वेलंट एरिया. तुम्हाला काय करतो आपण कॉम्प्रेसिव्ह लोड कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेस तुम्हाला इक्वेलंट एरिया इंटू FCD व्हॅल्यू लागते. FCD आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 136.41 136.41. जी व्हॅल्यू तुमच्या 160 गिवन किती होता तुम्हाला 160 बघा 160 किलो न्यूटन साठी आपण डिझाईन करत होतो हा सेक्शन. पण तुमचा झाला का रे तो डिझाईन मित्रांनो, तर बघा 160 साठी पाहिजे होता लोड, पण तुमचा लोड किती आलाय 136.41. म्हणजे तुमचा जो हा अँगल सेक्शन आहे, कोणता अँगल सेक्शन बघा तुमचा जो हा अँगल सेक्शन आहे 76, हा अँगल किती लोड घेऊ शकतो फक्त 136.41. आणि तुमची इच्छा किती आहे म्हणजे तुमच्या एक्झाममध्ये काय आहे तर 160 घेतो का हे चेक करायचं आहे. तर घेतोय का नाही घेत, म्हणून हा सेक्शन काय रे नॉट ॲडिक्युएट आहे मित्रांनो. बघा हे तुमचं फायनल आन्सर आहे. याला तुम्हाला किती मार्क आहेत 10 मार्क आहेत मित्रांनो. एकदम हातचा क्वेश्चन आहे, एकदम हातचे मार्क आहेत. असे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम म्हणजे बुकमध्ये सापडतील मित्रांनो. एक दोन जरी एका टॉपिकचे तुम्ही क्वेश्चन केले असते तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकले असते. एकदम सोपा पेपर आला मित्रांनो. इथं वेल्डिंग नाही काही नाही, तुम्हाला फक्त बोल्टेडचं सगळं पूर्ण पेपरच बोल्टचा आहे, वेल्डचा एक सिंगल क्वेश्चन नाही मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला हा काय करायचा होता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता मित्रांनो. चला पुढे जाऊया. बघा आता तुमचा हा क्वेश्चन नंबर 1 झाला. ठीक आहे, बघा आता क्वेश्चन नंबर 4 ए आणि बी आपण सॉल्व्ह करणार आहे. बघा 4 ए काय 6 मीटर कॉलम तुम्हाला लेन दिली आहे कॉलमची. आणि बघा सर्वात महत्त्वाची कंडिशन दिली आहे रिस्ट्रेन इन ट्रान्सलेशन ॲट बोथ एंड्स अँड रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन ॲट वन एंड. बघा हा तुम्हाला टेबल दिला आहे, तुमच्या बुकमध्ये टेबल आहे, IS कोडमध्ये पण आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बघा त्यानंतर काय दिले रे ISHB इंडियन स्टँडर्ड हेवी वेट बीम आहे, जो 400 किलोग्रॅम मीटर आहे. हे तुम्हाला काय रे स्पेसिफिकेशन दिले, जो काय तुमचा सेक्शन यूज करायचा आहे. इज यूज कॅल्क्युलेट डिझाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. काय करायचं आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉलम, म्हणजे तुम्हाला कोणता चॅप्टर बघावं लागेल कॉम्प्रेसिव्ह डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर. बघा मित्रांनो याच्यावरून हे कळतं की आपल्याला कोणता यूज करायचा आहे, कोणता IS कोडमधला चॅप्टर बघायचा आहे. तर कोणता बघायचा आहे कॉम्प्रेशन स्ट्रेंथचा. ठीक आहे मित्रांनो, बघा मी हे कॅल्क्युलेट केलं. आता मी काय करणार
सॉरी आपल्याला हा क्वेश्चन बघतोय आपण, याचं बघा हा क्वेश्चन तुम्हाला पाठीमागे ऑलरेडी विचारलेला होता. जरी तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित सॉल्व केले असते किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे युनिव्हर्सिटीने आत्तापर्यंत पाठीमागे विचारलेले आहेत ते जरी व्यवस्थित सॉल्व केले असते तरी तुम्हाला इथे फुल मार्क मिळतात. बघा हा ऑगस्ट 2015, ऑगस्ट 2017, ऑक्टोबर 2019 3 वेळा हा क्वेश्चन विचारला आहे. म्हणून हा किती इम्पॉर्टंट बघा. तुम्हाला 2-3 वेळा पाठीमागे पडलेले क्वेश्चन करायचेच आहेत. यानंतर तरी करा ॲटलिस्ट. आत्ता केलं असेल नसेल हे आपल्याला माहीत नाही मित्रांनो, पण आपल्याला यानंतर युनिट नंबर 3, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 याचे डबल आलेले क्वेश्चन आपल्याला कन्फर्म करायचे आहेत मित्रांनो. कारण युनिव्हर्सिटी काय करते, ॲज इट इज क्वेश्चन टाकते. हा ॲज इट इज क्वेश्चन आहे, काहीही बदल नाही या क्वेश्चनमध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्हाला क्वेश्चन काय करायचे, डबल यूज करायचे, डबल सॉल्व करायचे आणि तेच क्वेश्चन एक्झामला येतात मित्रांनो. ठीक आहे, तर बघा हा आपण क्वेश्चन सॉल्व करू. बघा तुम्हाला गिव्हन काय दिले, तुम्हाला PU काढायचा आहे, लोड काढायचा आहे. लोडसाठी तुम्हाला आत्ता जसा फॉर्म्युला यूज केला आहे सेम AE × FCD हाच यूज करायचा होता. बघा मित्रांनो आता मी AE काढतो. बघा पहिल्यांदा AE काढायचं, नंतर FCD काढायचं. नंतर काय करायचं आहे आपल्याला, बकलिंग क्लास FCD कॅल्क्युलेट करण्यासाठी बकलिंग क्लास लागतो, तो कॅल्क्युलेट करायचा. बघा मित्रांनो या ठिकाणी खूप सिंपल प्रोसिजर आहे. इफेक्टिव्ह लेंथ काय आहे 0.8 × L. L किती दिला आहे तुमचा, L दिला आहे 6000 mm. तर काय येते 848 म्हणजे 4800च्या आसपास काहीतरी तुमची लेंथ येत असेल, बरोबर. तर बघा मित्रांनो एरिया तुम्हाला काय करायचा आहे, स्टील स्टेबल बघा टेबल नंबर 11 क्लॉज नंबर 7.2.2 IS 800-2000 मधून काय करतो तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन करता. आणि हा सगळा सेक्शन, हा सगळा डाटा मी कुठून घेतला रे, स्टील टेबलमधून घेतला आहे. एरिया घेतला, हाईट घेतली H1 म्हणजे इफेक्टिव्ह हाईट घेतली, विड्थ ऑफ फ्लॅंज, थिकनेस ऑफ फ्लॅंज, थिकनेस ऑफ वेब, RXX, RYY ह्या व्हॅल्यू आपल्याला स्लेंडरनेस रेशो काढताना लागत असतात. कुठं गेला स्लेंडरनेस रेशो, बघा हा ही आरची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी लागत असते. बघा मित्रांनो ह्या खूप सोपा कंटेंट आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. बघा क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन, पहिल्यांदा क्लासिफाय करा सेक्शन. बघा तुमचा I सेक्शन आहे. बघा मित्रांनो तुमचा कोणता सेक्शन आहे रे, हा बघा ISHB हेवी वेट बीम आहे. म्हणजे काय असणार, बघा हा कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. जो विड्थ आहे ना त्याला डिवाइड/2 करतो IF. बघा ज्यावेळेस आपण क्लासिफाय करतो ना त्यावेळेस तुम्हाला हा डायरेक्ट टेबल नंबर 2 मध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, क्लॉज नंबर 3.7.2 पेज नंबर 44 वरती हा टेबल आहे. हे फॉर्म्युले पण तिथंच दिलेले आहेत, पाठ करायची गरज नाही. स्टील आपण बघा नॉर्मली म्हणजे 95% कॉलमचे किंवा तुमच्या पूर्ण स्टील स्ट्रक्चरमध्ये कुठेही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युले पाठ करायची गरज लागत नाही. फक्त या बेसिक कन्सेप्ट एकदा दोनदा प्रॉब्लेम सॉल्व झाले ना तुम्हाला हे कळून जातात. BF 250 आहे. बघा इथं डाटा दिला आहे मी 250. ठीक आहे, डिवाइड/2 × थिकनेस ऑफ फ्लॅंज 12.7 ही व्हॅल्यू आली. IS कोडमध्ये चेक करायची, 9.4 पेक्षा कमी आहे म्हणजे तुमचा सेक्शन कॉम्पॅक्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, तसंच काय केलं, वेब कॅल्क्युलेट केली, वेब सेमी कॉम्पॅक्ट आली. बकलिंग क्लास कोणता आहे तर त्यासाठी तुम्हाला टेबल नंबर 10 बघा, टेबल नंबर 10 क्लॉज नंबर 7.1.2.2 पेज नंबर 44 याच्यावरती हे सगळा डाटा दिलेला आहे. H/BF किती असला पाहिजे तर H/BF हा 1.2 पेक्षा मोठा असला पाहिजे. थिकनेस ऑफ फ्लॅंज ही 40 mm पेक्षा काय पाहिजे रे, 40 mm पेक्षा कमी पाहिजे. बघा थिकनेस ऑफ फ्लॅंज 40 mm पेक्षा कमी पाहिजे. त्यावेळेस त्याला काय करतो रे आपण, ZZ ॲक्सिस असेल तर ए सेक्शनमध्ये येतो, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन ए मध्ये येतो आणि हा B क्लासमध्ये येतो. तर आपण बघा I सेक्शन डिझाईन करतोय. I सेक्शन कशाला आहे रे, YYला असतो म्हणून आपण क्लास B बघा क्लास B साठी आपण काय करतो, फाइंड आउट व्हॅल्यू करणार आहेत. म्हणजे FCDची व्हॅल्यू कशावरून फाइंड आउट करणार आहेत, क्लास B वरून. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला YY ॲक्सिसवरून करणार आहे म्हणून इथं पण काय करणार आपण YY साठी कॅल्क्युलेशन करणार. मग लॅम्बडा KL/RYY मग 0.8 × 6000 /52.6. आता हा RYY ची व्हॅल्यू कुठून घेतली आहे बघा, इथं तुम्हाला स्टील टेबलमध्ये होती 5.26 सेंटीमीटर, त्याला 52.6 mm मध्ये कन्वर्ट केली मित्रांनो. ठीक आहे, तर बघा माझं फायनली काय आलं, लॅम्बडाची ही व्हॅल्यू आली. आता ह्या लॅम्बडा व्हॅल्यूसाठी मला FCD कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी तो या ठिकाणी FCD कॅल्क्युलेट केला. तर अशा टाईपचा तुम्हाला काय असतो रे, तुम्हाला एक काय करायचा, हा बॉक्स तयार करायचा असा व्यवस्थित. ठीक आहे मित्रांनो, आणि तुम्हाला Xची व्हॅल्यू म्हणजेच FCDची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. ठीक आहे, KL/R. आता तुम्हाला 91.25 ही व्हॅल्यू कशात आली आहे तर ही व्हॅल्यू आली आहे 90 आणि 100च्या मध्ये आली. कशामध्ये आली आहे, 90 आणि 100च्या.
मग त्याच्यात बघा FCD कुठून कॅल्क्युलेट केला आहे, सेक्शन बघा क्लासिफिकेशन बीमध्ये बघा 9B टेबल नंबर 9B मध्ये आहे हा FCD इक्वल टू 90चं किती येईल 134, 91.25साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ह्याच्यासाठीच आपण FCD कॅल्क्युलेट करतोय आणि 100साठी किती आला रे, त्या ठिकाणी बघा ही जी FCDची व्हॅल्यू आहे हा FY 250च्या कॉलममध्ये आहे बघा, FY 250च्या आणि KL/R ही 91.25 आपला त्या ठिकाणी तुमचा स्लेंडरनेस रेशो आलेला आहे, तो कशाच्या मध्ये येतो रे 90 आणि 100च्या मध्ये येतोय, म्हणजे 90 वरती लिहायचा 100 खाली लिहायचा आणि तुम्हाला 91.25 साठी कॅल्क्युलेट करायचे, म्हणून तुम्ही काय केली ही x कन्सिडर केला आणि तुम्ही तुमचं इंटरपोल्युशन केलं, याला काय म्हणतो आपण इंटरपोल्युशन म्हणतो, काय म्हणतो रे इंटरपोल्युशन, मग इंटरपोल्युशन करून तुम्ही हे आन्सर काढलं, हे कसं करतो आपण या कॉलमचे जिथे x असतो त्या कॉलमचा डिफरन्स काढायचा, म्हणजे बघा 134 - 118, नंतर या कॉलमचा डिफरन्स काढायचा म्हणजे 100 - 90 आणि तुमची व्हॅल्यू काय होती रे, ही व्हॅल्यू कमी होती आहे बघा 134 ही 118 पेक्षा कमी आहे, म्हणजे ही x ची व्हॅल्यू पण 134 पेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे, म्हणून इथं मायनस साईन दिलं, ही जर व्हॅल्यू 118 नसती ही 150 असती तर मी इथं प्लस व्हॅल्यू दिलं असतं बघा, आणि नंतर इंटू या दोघांमध्ये जो आत्ता व्हॅल्यू लिहिली आहे आणि त्याच्यावरती व्हॅल्यू आहे याच्यामध्ये जो काय असेल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा, मग 91.25 - 90 FCD काय आला रे 132, हे FCDसाठी सगळं चालू होतं. मग AE तुमचा 9866 आहे, ऑलरेडी आपण पाहिला आहे, ऑलरेडी सेक्शनमध्ये दिलेला आहे, आपण स्टील टेबलमधून हा कॅल्क्युलेट करतो, इंटू FCD 132 आलता, मग PU किती आला रे 1302 किलो न्यूटन, एवढे आन्सर लिहिते तुम्हाला, याला किती मार्क आहेत तर मित्रांनो 8 मार्क आहेत बघा, एकदम सोपा कंटेंट आहे, तुम्हाला ह्याला 8 मार्क मिळतात मित्रांनो, काहीच ह्याच्यात हार्ड नाही, ठीक आहे 8 मार्क मिळतात बघा, तुम्ही जर व्यवस्थित सॉल्व केला ना सगळा कंटेंट तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरमध्ये तुम्ही स्कोर करणार 100%. बघा पुढचा क्वेश्चन बघूया काय रे, क्वेश्चन नंबर A आपण आत्ता पाहिला, क्वेश्चन नंबर B काय रे, स्टेट द डिफरन्स बिटवीन प्लॅस्टिक अँड सिलेंडर सेक्शन. आता प्लॅस्टिक आणि सिलेंडर सेक्शनची थेरी या IS कोडमध्ये पण दिलेली आहे, ती ॲज इट इज जरी तुम्ही थोडं जरा वाचून जरा डिफरन्शिएट केलं तरी तुम्हाला ही लिहिता येते, म्हणजे बघा अँड क्लासिफाय द फॉलोइंग सेक्शन. आता तुम्हाला बघा हे 3 सॉल्व करण्यासाठी आपण कन्सिडर करू एक तुमचे 6 मार्क असतील किंवा 5 मार्क असतील आणि 2 मार्कला काय रे, हे तुमचं 2 मार्कला तुम्हाला प्लॅस्टिक आणि सिलेंडर सेक्शन असेल बघा. तीन तुम्हाला काय दिलेत रे, 3 काय दिलेत तुम्हाला सेक्शन दिलेत, हे सेक्शन तुम्हाला क्लासिफाय करायचे, म्हणजे सिलेंडर आहे, कॉम्पॅक्ट आहे का सेमी कॉम्पॅक्ट आहे किंवा प्लॅस्टिक आहे, हे तुम्हाला काय करायचंय चेक करायचंय. मग त्यासाठी तुम्ही 1 बाय 1 घ्या. पहिला काय रे ISLB 337.7, मग ह्या सगळ्या व्हॅल्यू स्टील टेबलमध्ये आहेत, ह्या विड्थ ऑफ फ्लॅंज H1, थिकनेस ऑफ फ्लॅंज, थिकनेस ऑफ वेब. पहिल्यांदा आपण फ्लॅंजसाठी काढतो, मग काय येईल रे विड्थ ऑफ फ्लॅंज डिवाइड बाय 2, कारण I सेक्शन आहे बघा, बीम सेक्शन आहे, बीम सेक्शन कसा असतो I सेक्शन असतो, BF डिवाइड बाय 2 डिवाइड बाय TF करायचं, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती येते 7.97, ही 9.4 पेक्षा लहान आहे, जी लहान आहे म्हणून त्याला प्लॅस्टिक म्हणलं बघा, हे कॅल्क्युलेट केलं. नंतर वेबसाठी करतो, डेप्थ ऑफ वेब डिवाइड बाय थिकनेस ऑफ वेब कॅल्क्युलेशन करा, त्याच्या व्हॅल्यू त्याच्या जागेवर टाका, 36.58 आला, जो 84 पेक्षा लहान आहे म्हणून काय आलं हे प्लॅस्टिक आलं. आता हा E काय रे, तर हा E ची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला गिवन दिली आहे, काय रे बघा E ची व्हॅल्यू काय असते, अंडर रूटमध्ये 250 डिवाइड बाय E असतो, मग 250 डिवाइड बाय 250 हा अंडर रूटमध्ये आल्यानंतर ही व्हॅल्यू काय असते रे 1 येते बघा. हे सगळं बेसिक कन्सेप्ट आहेत, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करा, तुम्हाला आरामात व्यवस्थित मार्क मिळतात, ठीक आहे मित्रांनो. म्हणून काय रे हा पूर्ण सेक्शन फ्लॅंज पण प्लॅस्टिकमध्ये आहे आणि वेब पण प्लॅस्टिकमध्ये आहे, म्हणून पूर्ण सेक्शन कशामध्ये असणार रे प्लॅस्टिकमध्ये असणार, ठीक आहे. इथे तुम्हाला काय मिळतात रे 2 मार्क मिळतात. हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. ISMC 300साठी कॅल्क्युलेट केलं, विड्थ ऑफ फ्लॅंज फाइंड आउट करा, थिकनेस ऑफ फ्लॅंज फाइंड आउट करा, थिकनेस ऑफ वेब EH बघा, हे कुठं मिळतं रे बाय युझिंग स्टील टेबल, बाय युझिंग स्टील टेबल, स्टील टेबलमध्ये हा डाटा दिलेला आहे. मग तुम्ही सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, थिकनेस ऑफ फ्लॅंजची टाकली, ती आली 6.61, ही 9.4 पेक्षा कमी आहे बघा. C सेक्शनसाठी बघतो आपण, म्हणून तुम्ही टेबलमध्ये पण C सेक्शनमध्येच बघायचं, तो प्लॅस्टिकमध्ये येतोय. डेप्थ आता वेबसाठी कॅल्क्युलेट करताय, डेप्थ डिवाइड बाय थिकनेस ऑफ वेब करायचं, त्याचे कॅल्क्युलेशन करायचे, 31.67 येतात, जे 42 पेक्षा लहान आहे म्हणून ही प्लॅस्टिक, दोन्ही प्लॅस्टिक म्हणून पूर्ण सेक्शन काय रे तुमचा प्लॅस्टिकमध्ये.
ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला 2 मार्क होते. आणि लास्टचा सर्वात इम्पॉर्टंट अँगल सेक्शन दिला आहे. अँगल सेक्शनला बघा हे सगळे फॉर्म्युले गिवन दिलेत ना तुम्हाला IS कोडमध्ये, तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही, हे गिवन दिलेत बघा. B/T, D/T, B+D/T. ह्याला काय म्हणतो? B म्हणतो, ह्याला D म्हणतो आणि ह्याला T म्हणतो. काही म्हणा, काही फरक पडत नाही बघा. ऑलवेज फक्त Bला /T करायचं, Dला /T करायचं बघा. हे 2 झाले. B+D/T करायचं, हा 3रा झाला. कॅल्क्युलेशन करायचे आणि नंतर बघा अँगल सेक्शन सेपरेट तुम्हाला तुमच्या टेबलमध्ये दिलेला आहे, त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेट करा. 15.7 सेमी कॉम्पॅक्ट आला, दुसरा पण सेमी कॉम्पॅक्ट आला, तिसरा पण लेग तुमची सेमी कॉम्पॅक्ट आली. म्हणजे पूर्ण सेक्शन काय झाला रे? सेमी कॉम्पॅक्टमध्ये झाला. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे काय झाले रे? 4था क्वेश्चन जो लास्टचा होता, इथं द एंड होत आहे तुमचा, द एंड. आय होप सो सर्वांना पेपर चांगला गेलेला असेल. जरी तुम्ही व्यवस्थित जर कंटेंट व्यवस्थित केला असता. एक बघा, DSSला जास्त एनर्जी लावायची गरज नाही मित्रांनो. मी वारंवार बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की DSS हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे मित्रांनो, ना की तुम्ही फेल होण्यासारखा सब्जेक्ट आहे. कारण सगळा डाटा ऑलरेडी IS कोडमध्ये आहे, तुम्हाला तो यूज करायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचे आहे तरी व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून ॲन्सर फाइंड आउट करायचे आहेत. बरीचशी थेरी पण IS कोडमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि थेरी जास्त कंटेंट नाहीच बघा. 5-5 मार्कला थेरी येते, म्हणजे तुम्हाला किती बेनिफिट आहे. तुम्ही जास्त स्कोअर करू शकता DSSमध्ये. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि बघा, अजून एक विनंती आहे मित्रांनो, 60 ते 70% असे लोक आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. चॅनलला सबस्क्राईब मी याच्यासाठी करा म्हणतोय मित्रांनो, कारण मी DSSचा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्रत्येक कंटेंट मी टाकायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. कारण मला पण टाईमच्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, माझे पण ऑफलाईन क्लास असतात मित्रांनो. मला जेवढं होतंय पॉसिबल तेवढं मी कंटेंट टाकतोय. ॲप बनवलेलं आहे. ॲप जर तुम्ही आत्तापर्यंत डाउनलोड केलेलं नसेल मित्रांनो, हे ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी मी एकदम कमी अमाऊंटमध्ये पण काही कोर्स देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. ठीक आहे, बघा ते ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये फ्री कंटेंट पण आहे. जर कोणाला पॉसिबलच नसेल तर तो फ्री कंटेंट तरी ॲटलिस्ट बघेल. यूट्यूबला मी फ्री कंटेंट टाकतोय. बघा मित्रांनो, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर याचे काही फायदे होत असतील तर तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा, त्या लोकांनाही पण फायदे होऊ द्या ह्या गोष्टीचा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.